नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर आपण जी-आर जो आलेला आहे म्हणजे कारागृह पोलीस भरतीच्या अनुषंगानं जो जी-आर प्रकाशित झालेला आहे, या जी-आर संदर्भात आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आणि त्यानंतर आपण हे देखील पाहिलेलं आहे की या जी-आरमध्ये जे काही पदं मेन्शन केले गेले होते त्यातल्या त्यात आपण त्याला म्हणूया की कारागृह शिपाई पदासाठी यासाठी खूप जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत किंवा त्या येण्याची शक्यता आहे आणि ते लवकर येणाऱ्या काळामध्ये ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला पाहायला मिळू शकते. 2000 पदांची जाहिरात कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यामुळे ही जी काही जाहिरात आहे ती खूप महत्त्वाची आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी खरं तर या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती जाहिरात जी आहे ती आता लवकरच्या काळामध्ये आपल्याला येणार आहे. या जाहिरातीमध्ये अजूनही काही पदांचं याच्यामध्ये समावेश असणार आहे. त्यातले त्यात जे पद आहे ते म्हणजे लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक अशी 2 पदं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. जी-आरने जे सांगितलं किंवा जो ऑफिशियल जी-आर आहे त्या जी-आरमध्ये काय काय मेन्शन केलंय या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल होता की सर वरिष्ठ लिपिक पदासाठी किती जागा असू शकणार आहेत. तर याचंच हे उत्तर आणि त्यासाठीचा हा छोटा व्हिडिओ. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो विपुल वाघमोडे ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी वेळ न दवडता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात काय पाहणार आहोत तर वरिष्ठ लिपिक आणि लिपिक हे जे काही 2 पदं आहेत म्हणजे खरं तर ह्या 2 पदांची काय पात्रता असणार आहे तर ज्यांची पदवी झालेली आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांचं म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये असू द्या बरं का, ग्रॅज्युएशन त्यांनी कोणत्याही स्ट्रीममधून करत असू द्या, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, व्हॉटएव्हर, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजेत आणि तुमच्याकडे इंग्लिश मराठी आपण त्याला म्हणूया की मराठी इंग्लिश 30-40 ही जी काही टायपिंग स्पीड आहे ह्या टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असतील तर मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला याच येणाऱ्या ॲडमध्ये अजून काही पदांसाठी संधी असणार आहे आणि ते पदं म्हणजे कोणते तर लक्षात घ्यायचं की वरिष्ठ लिपिक आणि लिपिक ही 2 पदं. खूप महत्त्वाची ही जाहिरात. लक्षात घ्या मित्रांनो, किती जागा येणार आहेत, कसे आहे जागांचं विभाजन, ओके, किंवा ह्या ज्या जागा आहेत त्या किती संख्येने असणार आहेत हा मुलांचा प्रश्न होता. ओके, तर ते देखील पाहूया. आणि ह्या जागा ज्या असणार आहेत ह्या जागा ह्या जी-आरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या कारागृहासाठी किती जागा अलाउड केलेल्या आहेत हे सुद्धा आज आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थित सुरळीतपणे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती आहे की जवळपास महाराष्ट्रातील एकूण जे काही 60 कारागृह आहेत ह्या 60 कारागृहांमध्ये सध्या पदभरती जी आहे ती होणार आहे. काही अतिरिक्त पदांवर ह्या ज्या भरती आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि मग लक्षात ठेवायचे काय की दिनांक 12/8/2022च्या शासन निर्णयानुसार कारागृह विभागाच्या 5068 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून सद्यस्थितीत कारागृहातील बंदिस्त कैद्यांची जी क्षमता आहे ती वाढलेली आहे आणि म्हणून ही मॅनपॉवर त्यांना वाढवायची हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मग लक्षात काय घ्यायचं आहे तर हे जे काही वरिष्ठ लिपिक किंवा लिपिक हे जे काही पदं आहेत खरं तर S8 आणि S6 ह्या ग्रेडचे पदं. आता याच्यामध्ये जर काही वेतन जर विचारलं तर लक्षात घ्या मित्रांनो, खूप व्यवस्थित समजून घ्यायचं. हे जे वेतन आहे किती असणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला 25,500 पासून ते तुमचं इन्क्रीमेंट जे आहे पुढे 81,000 असं हे पद या ठिकाणी वेतन जे आहे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरं हे जे काही लिपिक हे जे पद आहे हे S6 या ग्रेडमधलं पद असणार आहे. 19,900 म्हणजे साधारणतः 20,000 या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि हे 62,200 पर्यंतचे इन्क्रीमेंट तुम्हाला असणार आहेत हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे जे स्टार्टिंगचं वेतन तुम्हाला असेल, जो पगार असेल तो 25,500 आणि साधारणतः 19,900 अशा स्वरूपात असणार आहे आणि सोबत अधिकचे जे काही भत्ते आहेत हे सुद्धा तुम्हाला लागू असणार आहे. आणि किती जागांसाठी असेल तर लक्षात घ्या की ह्या जी-आरमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्या जागा आहेत मित्रांनो त्या 12 म्हणजे वरिष्ठ लिपिकसाठी 12 जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात ह्या ॲडमध्ये आणि लिपिकसाठी किमान 21 जागा या ॲडमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे ही सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे हे लक्षात घ्या. ओके, आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर बघा, वरिष्ठ लिपिकची जी काही या जागांची जी काही विभागणी आहे म्हणजे वरिष्ठ लिपिकच्या ज्या काही 12 जागा आहेत त्या 12 जागांची ही विभागणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे काय तर अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत 2 जागा भरवल्या जाऊ शकणार आहेत. सोबतच कारागृह उपनिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई या ठिकाणी 1 जागा, कारागृह उपनिरीक्षक मध्य विभाग औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर 1 जागा, कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूरचा जो आहे तिथे 1 जागा, चंद्रपूर जिल्हा कारागृहासाठी 1,
कल्याणसाठी 1, बुलढाणा, परभणी, अलिबाग, मुंबई महिला कारागृह त्याच्यामध्ये असेल आणि येरवडा जिल्हा प्रत्येकी 1 जागा, अशा स्वरूपात वरिष्ठ लिपिकच्या 12 जागांचा या ठिकाणी अनुषंग तुम्हाला पाहायला मिळू शकणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी आजपासून आपण तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघा, की जो लिपिक पद आहे, ह्या लिपिक पदाच्या किती जागा आपल्याला सांगितल्यात, तर लक्षात घ्यायचं 21 जागा या ठिकाणी तुम्हाला लिपिक पदासाठी आहेत. मग यामध्ये सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या कुठे आहेत, तर लक्षात घ्यायचं आहे की अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी 5 जागा या ठिकाणी असणार आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे. सोबतच बघा कारागृह म्हणजे आपण त्याला म्हणूया की नागपूर या ठिकाणी 1 असेल, अमरावती आहे, त्यानंतर बघा अमरावतीसाठी 1, नागपूर मध्यवर्ती कारागृहासाठी 1, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहासाठी 1 असेल. बरं, येरवडा हे जे काही मध्यवर्ती कारागृह आहे तिथं सेपरेटली 2 जागा अलॉट केलेल्या आहेत. मुंबई मध्यवर्ती कारागृहासाठी 2 जागा. कोणत्या पदासाठी सांगतोय मी, लिपिक या पदासाठी सांगत आहे, लक्षात घ्या. ठाणे आता कल्याण मध्यवर्ती कारागृहासाठी 2 जागा. बाकीचे जे काही आहे तिथे 1-1 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकणार आहे. अशा प्रकारे हे जागांचं विभाजन असणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, सर लिपिक पदांसाठी जागा आहेत का, तर हो, वरिष्ठ लिपिकसाठी 12 आणि या ठिकाणी लिपिक पदासाठी या ठिकाणी तुम्हाला किती, तर 21 जागा. अशा एकंदरीत आपण जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला जागा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. साधारणतः 32-33 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकणार आहेत. त्यामुळे ह्या जागेचा तुम्ही नक्की या ठिकाणी फायदा घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात एक मी म्हणेल की लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या ठिकाणी यांची जी काही आपण त्याला म्हणूया की पात्रता जी आहे ती ही लक्षात ठेवायची की तुमचं पदवी असणं गरजेचं आहे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, कोणत्याही फील्डमधून असणं चालेल, आणि तुमचं जे टायपिंग आहे ओके हे टायपिंग तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. येते लक्षात. अशा स्वरूपाची पात्रता या ठिकाणी असू शकणार आहे. ऍड आल्याच्या नंतर अजून गोष्टी आपल्याला क्लिअर होतीलच, पण ऍड जी आहे ती येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे नक्कीच तुम्ही आता काय करायचं आहे, या परीक्षेच्या अभ्यासासाठी या अनुषंगाने तुम्ही अभ्यासाला जी आहे ती सुरुवात करायला काही हरकत नाही. ओके, चला तर मग मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कारागृह पोलीस भरती 2023 अनुषंगानं एक नवीन बॅच आम्ही सुरू करत आहोत. ही बॅच खरं तर या बॅचमध्ये सर्वच विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेतच, पण या विषयासोबतच एक मेंटॉरशिप प्लॅन सुद्धा तुम्हाला तुमच्यावर राबवला जाणार आहे. म्हणजे काय, तर या बॅचचा उद्देश फक्त तुम्हाला शिकवणे आणि तुमचा सिलेबस कव्हर करून देणे हाच नाहीये, तर यासोबतच तुमचा अभ्यास कसा करून घेतला गेला पाहिजे आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सिलेक्ट झाले पाहिजेत या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही जी स्पेशल मेंटोरिंग बॅच आहे विपुल वाघमोडे म्हणजे माझ्या मेंटॉरशिपमध्ये ही बॅच असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे ह्या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ह्या बॅचची फीस किती असणार आहे, तर मात्र 1500 रुपयाची ही फीस जी आहे ही या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. कारण ग्रामीण भागातील तळागाळातील पोलीस भरती करणारा हा माझा जो काही विद्यार्थी मॉब आहे यांच्यासाठी खरं तर 1500 रुपये फीसमध्ये सगळे विषय आणि सोबत मेंटॉरशिप जी आहे ती या ठिकाणी आपण अवेलेबल करून देत आहोत, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. या बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला जुन्या पेपरचं विश्लेषण सुद्धा असणार आहे, सोबत तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत, सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर देखील असणार आहेत. सोबतच लक्षात घ्यायचं आहे की हे लेक्चर्स तुम्ही कितीही वेळेस पाहू शकणार आहात. डाउनलोड करून घेण्याची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सुविधा करून देण्यात आलेली आहे. टेस्ट सिरीज असतील, ई बुक असतील किंवा नोट्स असतील, ह्या सुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एक साचेबद्ध अभ्यास म्हणजे एकीकडे तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे आणि त्या अभ्यासाला अनुसरून तुमचे लेक्चर्स कसे ऑर्गनाइज झाले पाहिजे हे पूर्णपणे माझ्या अखत्यारीमध्ये ही बॅच जी आहे ती आपण लॉन्च करत आहोत. ही बॅच जी आहे मित्रांनो ती 15 तारखेपासून आपण सुरू करत आहोत. ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. या संदर्भात तुम्हाला काही क्युरीज असतील, काही इन्क्वायरी करायची असेल किंवा ॲडमिशन प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 8010457760 किंवा 8329588625 या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा काय होईल रे फायदा होणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. तर अशाच अनुषंगाने मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की तुम्ही ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीची जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. oacademy.co.in या लिंकला व्हिजिट करून तुम्ही वेबसाईटला सुद्धा नक्की व्हिजिट करा किंवा आमचं ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवर नक्की तुम्ही डाउनलोड करा. येते लक्षात? ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी अजून पाहायला मिळू शकणार आहेत आणि जास्तीत जास्त तुमचा फायदा जो आहे तो होणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी किती जागा असणार आहेत आणि त्यांचं विभाजन कसं असणार आहे हे आपण पाहिलेलं आहे. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अशीच नवीन माहिती आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्टडी करायचा आहे. ओके, आणि लक्षात घ्या की ॲड पडल्याच्या नंतर तर अखंड महाराष्ट्र त्या अभ्यासाला लागणार आहे, पण जो विद्यार्थी ती संधी ओळखून अगोदर तयारी करायला सुरुवात करतो असाच विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होत असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.